नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आज आपल्याला बघायचं आहे सेतू अभ्यासक्रमाचा दिवस क्रमांक 26 आणि ह्या दिवस क्रमांक 26 मध्ये आपल्याला बघायचं आहे चौरस. चौरस आणि चौरसाचे गुणधर्म. चौरस कसा असतो? ही जी आकृती आहे ही आकृती आहे चौरसाची. याला चौरस म्हणतात. याला चौरस का म्हणायचं आहे? याला नाव देऊ आपण ABCD म्हणजे चौरस ABCD. याला चौरस का म्हणायचं आहे? तर कारण याच्या सर्व बाजूंची लांबी एकरूप आहे. याचं पहिलं कारण आहे याच्या सर्व बाजूंची लांबी सारखी आहे. आणि याचं दुसरं कारण आहे की याचे जे कोन आहेत ते आयताप्रमाणे काटकोन असतात. याचे कोन आयताप्रमाणे काटकोन असतात. प्रत्येक कोन काटकोन असतो. मग आयत आणि चौरस याच्यामध्ये काय फरक झाला? तर आयताच्या बाजू सर्व बाजू एकरूप नसतात, फक्त समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात. आयतामध्ये आणि चौरसामध्ये साम्य काय आहे, सारखेपणा काय आहे? तर आयताचे सर्व कोन प्रत्येक कोन काटकोन असतो आणि चौरसाचा सुद्धा प्रत्येक कोन काटकोन असतो. हा फरक आहे. म्हणजे चौरसाला आपल्याला आयत म्हणता येईल. चौरसाला आपल्याला आयत म्हणता येईल, पण आयताला चौरस म्हणता येणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. चौरसाला जर आपण आयत म्हणतो तर चौरसाचे सर्वच्या सर्व गुणधर्म हे आयताचे गुणधर्म असू शकतात. मग आता गुणधर्म काय? पहिला गुणधर्म आहे जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आयताचे गुणधर्म एकरूप असू शकतात. आयताचे गुणधर्म आणि चौरसाचे गुणधर्म हे सारखेच असू शकतात. आयताचे गुणधर्म आणि चौरसाचे गुणधर्म हे सारखे असतात. त्यापेक्षा आणखी वेगळा एखादा गुणधर्म असू शकतो चौरसामध्ये. तो कोणता आहे तो आपण बघणार आहे. मग आयताचे गुणधर्म काय की सम्मुख बाजू एकरूप असतात. आता चौरसाच्या सर्वच्या सर्व बाजू एकरूप आहे म्हणजे सम्मुख बाजू सुद्धा एकरूप असतील. आयताचा दुसरा गुणधर्म आहे आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणजे चौरसाचे कर्ण सुद्धा एकरूप असतील. कर्ण AC आणि कर्ण BD हे एकरूप आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कर्ण एकरूप आहे. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात तसं चौरसाचे कर्ण सुद्धा परस्परांना दुभागतात. म्हणजे दुसरा गुणधर्म आहे कर्ण परस्परांना दुभागतात. आता कर्णांच्या बाबतीत एक वेगळा गुणधर्म काय येतो चौरसामध्ये? आयताचे कर्ण हे परस्परांना दुभागतात तसं चौरसाचे दुभागतात, पण चौरसाचे जे कर्ण आहेत ते परस्परांना काटकोनात दुभागतात म्हणजे ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी काटकोन तयार होतो. म्हणजे चौरसाचे कर्ण परस्परांशी काटकोन तयार करतात. तिसरा गुणधर्म आहे कर्ण परस्परांशी काटकोन तयार करतात.
आणि आणखी आयतापेक्षा एक वेगळा गुणधर्म काय आहे चौरसाचा, तर कर्ण जो आहे प्रत्येक कर्ण त्याच्या सम्मुख कोणांना दुभागतो. म्हणजे कर्ण AC हा कोण A आणि कोण C ला दुभागतो. कर्ण BD हा कोण B आणि कोण D ला दुभागतो. म्हणजे कर्ण सम्मुख कोण दुभागतात. चौरसाचे कर्ण सम्मुख कोण दुभागतात. तर अशा पद्धतीनं हे चौरसाचे 4 गुणधर्म आपल्याला सांगता येतात. कर्ण एकरूप असतात, कर्ण परस्परांना दुभागतात, कर्ण परस्परांशी काटकोन तयार करतात आणि कर्ण सम्मुख कोण दुभागतात. असे हे गुणधर्म आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. आता इथे एक उदाहरण दिलेले या गुणधर्मावर आधारित 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढायची. 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढायची. हेच उदाहरण आपण अभ्यासायचे. मी तुम्हाला पुढचं एक उदाहरण या ठिकाणी सोडून देतो स्वाध्यायामधलं. बघा 10 सेंटीमीटर कर्ण 10 सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या बाजूची लांबी किती. पहिलं उदाहरण आहे. या ठिकाणी घेतो पहिलं उदाहरण. कर्ण 10 सेंटीमीटर असलेल्या चौरसाची बाजू किती. आता चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो. लक्षात घ्या, चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो. या ठिकाणी आपण एक आकृती काढूया. आता हा चौरस आहे, याला नाव देऊ आपण ABCD आणि याचा एक कर्ण काढूया. हा कर्ण काढला आपण AC. आता या ठिकाणी चौरसाचा कर्ण आपल्याला दिलेला आहे 10 सेंटीमीटर. या ठिकाणी चौरसाचा कर्ण दिलेला आहे 10 सेंटीमीटर आणि आपल्याला काय काढायला सांगितलेले, चौरसाची बाजू काढायला सांगितलेले. एक बाजू काढली तरी सगळ्या बाजूंची लांबी सारखी असल्यामुळे आपल्याला सगळ्याच बाजूंची लांबी मिळते. मग आता एक लक्षात घ्या, गुणधर्मामध्ये आपण व्याख्येमध्ये आपण काय बघितलेलं आहे की जर चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन असेल आणि प्रत्येक बाजू एकरूप असेल तर तो चौकोन चौरस असतो. मग या ठिकाणी कोन B हा काटकोन आहे आणि त्रिकोण ABC मध्ये याचा जर आपण विचार केला त्रिकोण ABCचा, तर त्रिकोण ABCचा कोन B हा काटकोन आहे. याचा अर्थ त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. मग जर तो काटकोन त्रिकोण असेल तर पायथागोरस प्रमेयानुसार आपल्याला काय सांगता येईल, AB वर्ग म्हणजे बाजू वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. पायथागोरसचे प्रमेय. परंतु आपल्याला काय दिलेले आहे, की चौकोन ABCD हा चौरस आहे. म्हणजे यांच्या सर्व बाजू एकरूप आहे. म्हणजे बाजू AB आणि बाजू BC एकरूप असणार आहे. मग बाजू AB आणि बाजू BC जर एकरूप असतील तर याचाच अर्थ AB वर्ग अधिक BC वर्ग घेण्याऐवजी आपण असं म्हणू AB बरोबर BC. म्हणून AB वर्ग अधिक BC वर्ग घेण्याऐवजी AB वर्ग
ए बी वर्ग अधिक ए बी वर्ग घेतलं तरी चालेल बरोबर ए सी वर्ग. ए बी वर्ग अधिक ए बी वर्ग म्हणजे 2ab वर्ग, 2ab वर्ग बरोबर ए सी वर्ग. ए सीची किंमत किती 10 आहे म्हणजे 10चा वर्ग. म्हणून 2ab वर्ग बरोबर 10चा वर्ग येतो 100. या 2चं जर आपण पक्षांतर केलं तर ए बी वर्ग बरोबर 100/2 आणि 2ने जर 100ला भागलं तर ए बी वर्ग किती येतो, ए बी वर्ग येतो 50. बे एक बे, बे पंचे 10 आणि बे शून्य 0, 50 येतो. मग आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्यायचं आहे. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्यायचं. याचं जर घेतलं आपण 25 दुने 50 येत आहे बघा. म्हणजे ए बी वर्ग बरोबर 2 गुणिले 25 दुने 50 म्हणजे 25 गुणिले 2. आता याचं वर्गमूळ काढा दोन्ही बाजूचं. म्हणजे ए बी वर्गाचं वर्गमूळ येईल ए बी बरोबर 25चं वर्गमूळ येईल 5 आणि 2चं वर्गमूळ येईल करणी 2 म्हणजे 5 करणी 2 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ चौरसाची बाजू चौरसाची बाजू पाच करणी 2 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीने पहिलं उदाहरण सोडवता येईल. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय करता येईल तर पहा, दुसरं उदाहरण दिलेलं आहे. बाजू 8 सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा. आता हे पूर्ण न सोडून देता तुम्हाला फक्त सांगतो बाजू 8 आहे, चौरसाचा कर्ण काढायचा म्हणजे ही 8 आहे, ही 8 आहे आणि हा कर्ण काढायचा आहे. म्हणजे पुन्हा या सूत्रामध्ये जर तुम्ही किमती टाकल्या तर 8 वर्ग अधिक 8 वर्ग बरोबर ए सी वर्ग. 8 वर्ग येतो 64 अधिक 64 बरोबर ए सी वर्ग. 64 अधिक 64 4 आणि 4 8 आणि 6 आणि 6 12 128 बरोबर ए सी वर्ग. आणि मग या ठिकाणी ए सी वर्ग बरोबर 128 2 ने जर भागलं 12 बेचोक 8 2 गुणिले 64 म्हणजेच दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तर ए सी बरोबर ए सी वर्गाचं मूळ ए सी येईल, 2चा वर्गमूळ 2 करणी 2 येईल गुणिले 64चं वर्गमूळ 8 येईल. म्हणजेच 8 करणी 2 सेंटीमीटर. म्हणजे चौरसाची बाजू कर्णाची लांबी किती येईल 8 करणी 2 सेंटीमीटर येईल. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला दुसरं उदाहरण या ठिकाणी सोडवता येतं. फक्त लिहायचं आहे की त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे म्हणून ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग पायथागोरसचे प्रमेय आणि ह्या किमती टाका त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने सोडवा. शेवटी एक लिहायचं आहे की म्हणून चौरसाच्या कर्णाची लांबी 8 करणी 2 सेंटीमीटर आहे. धन्यवाद.